निमित्ताने देशाचे नेते सध्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपूर्ण राज्यात देशात संपन्न होत आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं 81 वर्षाचं वय आणि 81 वर्षामध्ये त्यांनी 9,999 या ठिकाणी पौर्णिमा त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेल्या आहेत आणि उद्या शारदीय पौर्णिमा म्हटलंय 999 पौर्णिमा त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि उद्या शरद पौर्णिमा आहे की 1000 पौर्णिमा पवार साहेबांनी त्यांच्या 81 वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये पाहिलेल्या आहेत आणि म्हणून उद्या पवार साहेबांचा सर्वत्र सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतो आहे। परंतु पवार साहेब सुप्रियाताई यांची धारणा आहे की कुठे पवार साहेबांचा सत्कार व्हावा, त्यांना हारतुरे द्यावेत, गिफ्ट वस्तू द्यावेत असं न करता या दिवशी पवार साहेब जास्त कोणाला भेटणार नाहीत, वाढदिवसाला साहेब कोणाला भेटत नाहीत। पवार साहेबांची धारणा आहे की जो समाजामध्ये वंचित आहे, गरजू आहे, त्याला सर्वांनी मदत करावी आणि म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना बैठक घेऊन सांगितलेलं आहे की शालेय साहित्य वाटप करा, गरजूंना धान्याची किट द्या, कोविडमध्ये ज्यांच्या घरातला करता पुरुष गेलाय त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा आणि सर्वत्र कार्यकर्त्यांनी हे करायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीने सर्वांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रमाणे उद्या सर्वत्र प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताला उद्या सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी जमून अभिषेक करून होम हवन करून पवार साहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र कार्यक्रम होणार आहे। वडगाव भारच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्या 1000 पेढ्यांचं वाटप होणार आहे। पोटोबा महाराजाला या ठिकाणी अभिषेक होणार आहे। युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक साहित्य सर्वत्र वाटायचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांना सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त सर्वत्र शुभेच्छा दिल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचाही 20 तारखेला जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे। त्यानिमित्त संपूर्ण तालुक्यामध्ये गेले 8 दिवस सुनील अण्णांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम पार पडलेले आहेत। कीर्तनाचे कार्यक्रम झालेत, खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला, शालेय साहित्य वाटप असेल, आरोग्य शिबिर असेल। पवार साहेबांचा हे करणार तुम्ही जो 1000 जे पौर्णिमा झाले त्या निमित्ताने वडगाव मध्ये काय कार्यक्रम आहे, किती वाजता आहे? वडगाव मध्ये उद्या सकाळी 6 वाजता पोटोबा महाराज मंदिरामध्ये तालुक्याचं ग्रामदैवत पोटोबा महाराजांना अभिषेक आहे आणि त्यानंतर 1000 पेढ्यांचं वाटप आहे आणि संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने वडगाव मधील सर्व तरुण मंडळांना 2000 लिटर दुग्ध वाटप सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि संपूर्ण तालुक्यात असेच विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। त्याचप्रमाणे 20 तारखेचा विषय घ्या। 20 तारखेला बुधवारी मावळ तालुक्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे या राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी या ठिकाणी दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्यामध्ये तालुक्यातील सर्व जनतेने सहभागी व्हावं, सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं आणि म्हणून लोणावळा, कारला, कामशेत, कान्हे, वडगाव या ठिकाणी विविध भूमिपूजन आहेत। तालुक्यामध्ये कार्यक्षम आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रयत्न करून या ठिकाणी जो निधी विकास कामाचा उपलब्ध करून दिलेला आहे
अशा सर्व विकास कामांचं आदरणीय अजितदादा यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. काही ठिकाणी ऑनलाईन भूमिपूजन होणार आहेत आणि म्हणून त्याचप्रमाणे तालुक्याचे लाडके आमदार सुनील अण्णा शेळके यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. त्यांचाही माननीय आदरणीय अजितदादा पवार आणि धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते तालुक्याच्या जनतेच्या वतीने, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीने वडगाव मावळ येथे सन्मान होणार आहे. आणि म्हणून वडगाव येथे होणाऱ्या उद्या 5 वाजता बुधवारी 20 तारखेला 5 वाजता या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जनतेने, सर्व युवक, महिला, विद्यार्थी, सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि कार्यकर्ते बंधू भगिनींनी उपस्थित राहावं असं मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांना आवाहन करीत आहे. पण सर, हा जो कार्यक्रम होत आहे, कोरोनाचं सावट अजूनही आहे, कशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायला सांगितलं? यामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आणि सर्व नियमांचं पालन करणारे व्यक्ती म्हणून आजपर्यंत त्यांचा लौकिक आहे. अजितदादा स्वतः कायम मास्क वापरतात आणि म्हणून आम्ही बैठक घेऊन मगाशीच 1 तासापूर्वी कार्यकर्त्यांना सर्व आवाहन केलं. 400 ते 500 कार्यकर्ते तालुक्यातले जमा झालेले होते. सर्वांना सांगितलेलं आहे की कोरोना नियमांचं पालन करा, प्रत्येकाने मास्क परिधान करा. या ठिकाणी त्यांना मास्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. सॅनिटायझर या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तेव्हा कोरोना नियमांचं पालन करून या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी ठेवा, अशा प्रकारे सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे. बर, आता प्रश्न असा आहे की मावळ तालुक्यात भूतो ना भविष्यती असं जे नियोजन करण्यात आलेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली महसूल विभागाची इमारत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उद्घाटनासाठी येतात, तर या संबंधित जी काही तयारी करण्यात आलेली, एकतर आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस आणि भविष्यामध्ये अशी नोंद राहील असं काम आहे, याविषयी नियोजन कसं करण्यात आलेलं? प्रश्न होता का? प्रश्नच असणार ना अण्णा. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनभाऊ, ग्रामीणचे अध्यक्ष सुभाषभाऊ, प्रमुख मान्यवर, आजची पत्रकार परिषद ही येणाऱ्या 19 तारखेला ह्या देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्याकरता सर्व मावळ तालुक्यातील नागरिकांना, पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करणं, याकरता तालुक्याच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद बोलवली आणि आपल्या सर्वांना देखील आवाहन केले की येणारा 19 तारखेला आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा एक सामाजिक उपक्रमातून साजरा करावा. त्याचबरोबर 20 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय भाऊ, ही दोन्ही मान्यवर या मावळ तालुक्यात 2 वर्षामध्ये आपण विकास कामांना गती देत असताना जो काही निधी दिला आणि जी कामं आज महत्त्वाकांक्षी उभी राहत आहेत, त्या कामांचं भूमिपूजन करण्याकरता येणार आहेत. सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे लोणावळा शहरातील 100 बेडचं हॉस्पिटल, त्यानंतरनं कारला एकविरा मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता, मळवलीकडे जाणारा इंद्रायणी पुलावरील पुलाचं काम, कामशेट नाणे मावळकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण, मजबूतीकरण आणि त्याचबरोबर कुंडलिका नदीवरील पुलाचं भूमिपूजन, अशी ही कामं जी आज मंजूर झालेली आहेत, ज्यांच्या निविदा पूर्ण झालेल्या आहेत, त्या सर्व कामांचं भूमिपूजन करून कामशेट या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय याचं देखील भूमिपूजन करणार आहेत. आणि मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षा असलेला सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न किती म्हणजे आपली प्रशासकीय इमारत, या वडगाव शहरातील प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, अंतर्गत मुख्य रस्ता, अशा विविध विकास कामांसोबत
ही प्रत्यक्षात कामांची भूमिपूजन जाऊन करणार आणि ह्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईनद्वारे पवना नदीवरील चार पुलांची कामं, त्याचबरोबर इंद्रायणी नदीवरील 3 पुलांची कामं, तळेगाव दाभाडे नगर परिषद अंतर्गत रस्त्यांची जी कामं मंजूर झाली आहेत त्या कामांचं, या सर्व कामांचं ऑनलाईनद्वारे भूमिपूजन दादा आणि धनंजयजी मुंडे साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविकास आघाडीचे खासदार, शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी जगताप असे सर्व मान्यवरांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. गेले 2 वर्षापासून या मावळच्या जनतेनं काम करण्याची संधी दिली आणि तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जोरानं मला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात या सर्व महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी या तालुक्याला झुकतं माप देण्याचं काम केलं आहे. आणि मला अभिमान वाटतो की येणारा 20 तारखेचा हा सोहळा म्हणजे आपण ऐतिहासिक क्षण म्हणू की या क्षणाचा साक्षीदार मला होता येते आणि माझ्या मावळच्या जनतेला देखील होता येणार आहे. म्हणून मी आपल्याला द्वारे सर्व मावळवासियांना आवाहन करतो की येत्या 20 तारखेला आपण वडगाव नगरीमध्ये या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला आवर्जून यावं. अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या तालुक्यातले उभे राहणार आहेत आणि त्याची सुरुवात येत्या 20 तारखेला आदरणीय दादांच्या, आदरणीय धनुभाऊंच्या हस्ते सुरू होतीये. बाकी कामांच्या बाबतीतली लेखाजोखा आणि अहवाल प्रकाशन हे देखील केलं जाणार आहे की इतर जी कामं अजून भूमिपूजन केली नाही आहेत किंवा जी भूमिपूजन करून कामं अस्तित्वात आलीत किंवा सुरू आहेत, या कामांचा देखील लेखाजोखा मांडण्याचं काम येत्या 20 तारखेला केलं जाणार आहे. मावळ तालुक्याला जवळपास 750 कोटी रुपयाचा निधी जवळपास हा आपल्याला मंजूर झाला आहे आणि पुढील काही निधी किंवा पुढील जे काही प्रकल्प आपले सुरू होणार आहेत, जे मंजूर होणार आहेत, ते देखील आपण 20 तारखेला जाहीर करणार आहोत. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना या मावळ तालुक्याला महाविकास आघाडी सरकारनं, आदरणीय दादांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गेले 15-20 वर्षापासूनचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळते आणि पुढील काळामध्ये देखील नक्कीच राहिलेली कामं ही देखील पूर्ण होतील असं आजच्या पत्रकार परिषदेनिमित्तानं नमूद करतो. सर काय सांगा